हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अजून कुठल्याही कामाला सुरुवात केलेली नाही. पहिलं गरम पाणी पिलं थोडंसं आणि मग चहा, आणि त्यानंतर मग आता मुलांचा टिफिन बनवायचा आहे. वाजलेले आहेत 7:30. तर फ्रेंड्स, मी मुलांच्या टिफिनला ही एक नवीन रेसिपी बनवत आहे. तर आता इथे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या सगळ्या अशा भाज्या टाकलेल्या आहेत आणि हे पीठ ना, गव्हाचं थोडं पीठ घेतलं आहे आणि थोडासा रवा, त्याच्यामध्ये जिरं, तीळ, थोडीशी हळद, गरम मसाला, धनिया पावडर एवढं सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि याला मिक्स करून घेतले मी. आता हे सगळं मी मिक्सरला वाटून याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आता इथे बघा, मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. आता हे सगळं वाटण ह्याच्यामध्ये टाकणार आणि थोडंसं पाणी टाकत मी हे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम साईजमध्ये हे ठेवणार आहे. गुड मॉर्निंग. एकसारखं मिक्स कर. तर फ्रेंड्स बघा, हे कसं मी एकजीव करून घेतले. बाळा थोडंसं उचलून टाक, तसं नाही राजा. आता ह्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. मग 10 मिनटानंतर हे थोडंसं फुलणार आहे. आता थंडी असल्यामुळे जास्त काही फुलत नाही, पण 10 मिनटं झाकून ठेवलं की थोडाफार रवा तर फुलेल. तर आता फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय हे पीठ कसं झाले. थोडंफार तर फुगलेलं आहे. चला आता मी दाखवते कशा पद्धतीने करायचं. आता मी थोडंसं तेल असं हा उघडतो बाळ, असं मी तेल थोडंसं लावून घेते. झाकून ठेवायचं आणि वरून दिसतंयच आपल्याला शिजलंय की नाही. तर आता इथे बघा, फ्रेंड्स, आता इथे हे तयार झालेलं आहे बघा, मस्त असा. बघू शकता किती छान वाटते ना. टिफिनला असं दिलं तर मुलं खातील ना आवडीने. तर आता इथे दोन्ही पण मुलं तयार झालेली आहेत. माझं डॉलू फ्रेंड्स, सकाळचे वाजलेले आहेत 11:30 आणि आता माझं घरातलं पण सगळं आवरले आणि मैत्रीण आणि मैत्रिणीच्या सासूबाई आज घरी येणार आहेत. तिथे मी घर सगळं आवरून घेतलेलं आहे. घर नेहमीप्रमाणे स्वच्छ करून घेतले.
फ्रेंड्स, आता मी नाश्ता वगैरे काही बनवलं नाही. जे काही नमकीन मी घराकडून आणले तेच मी खायला त्यांना देईन. तर फ्रेंड्स, काही जण म्हणतात मोरपंख घरामध्ये ठेवायचं नसते, भांडण होते. तर असं काही नाही, मोरपंख उलट घरामध्ये ठेवायचं असते. फ्रेंड्स, आता नाश्ता बनवला नसल्यामुळे मग मी हे जे मी गावाकडून आणलेलं ना नमकीन तेच देणार आहे खायला. हाय राज. बापरे, गेट दिसते. मेथीदाण्याचे लाडू. मेथीदाण्याचेच ना? फ्रेंड्स, आता मैत्रिणीच्या सासूबाई पण गेल्या आणि का दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी सुद्धा आम्ही गेलो होतो. तिथलं सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवलं. तर आता मी घरी आलेले आहे. थोडंसं आता स्वयंपाक करून घेते. 1:15 वाजला. तर फ्रेंड्स, आता इथे दुपारचं जेवण तयार झाले. आणि फ्रेंड्स, आजच्या जेवणामध्ये ही मिक्स भाजी बनवली आणि इथे चपात्या. ते पण टाक माती आणली. माती थोडी गावाकडून येणार. आता नाही बसत मी. आधी आतमधला तो गेट तयार पूर्ण करणार ना आणि मग मम्मा आता जेवण चालू आहे स्कूलमध्ये आणि परत आम्ही आता 4 वाजता परत जायला लागत आहे ट्युशन मध्ये. आता आलेली जस्ट. आज तो बढ़िया है. बढ़िया नहीं अब जूता काढून. स्वेटर नहीं पहना? जूता क्यों? काढून दे. ठंड नहीं लग रही? कितनी तो एक से काम चल जाता है. ये बैग भी ना मेरा बैग इतना भारी है जाता. ओ मैंने इसमें सब ले रखा है. बस ट्यूशन की 2 कॉपी रख दी. किट्टू बोलो ना. अच्छी लड़की है. बोलती है, बहुत अच्छा गाना गाती है किट्टू. बोलो ना बाबू. हाँ, उस दिन हमने अच्छा डांस किया था इसने ठुमक ठुमक पे. हाँ किया था ना. हाँ मैंने भी देखा. अच्छा किया था ना. डांस किया था. दादी गई? नहीं गई है इसकी. रात को आती है अभी सो रही है. दादी सोई है. हाँ अभी सही से खेलने तो फिर भी खेलने ही नहीं. गुस्सा आ गई पार्क से. क्यों? पार्क से आ रहे थे तो गुस्सा हो गई. हाँ, हम तो जब आ रहे थे पार्क से तो गुस्सा हो गई. क्या हो गया मैंने बोला उसको? चुप हो जाने. रोने लग गई. अच्छा किट्टू, किट्टू को एकदम ठंडा. किट्टू, सर्दी लग रही क्या? सर्दी नहीं लग रही है. हाँ. किट्टू को बुलाओ बुलाओ. ऐसे ऐसे करो, ऐसे ऐसे करो, ऐसे ऐसे करो. अरे 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 फ्रेंड्स, दुपारचं आता जेवण खाणं झालं. मुलांना घेऊन आले आणि आता इथं मी बसलेले आहे ब्लाऊज कटिंगसाठी. तर आता इथे बघू शकताय, हा पीस आहे आणि हे अस्तर आहे. हा पण ब्लाऊज पीसच आहे, पण मी त्याला आता अस्तर म्हणून इथं वापरणार आहे. कारण हे कापड ना एकदमच मला असं हे वाटते, म्हणजे याच्यामध्ये मी हलका अस्तर घातलं ना तर हे जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून मी याच्यामध्ये थोडासा जाड म्हटलं ब्लाऊज पीसच घालायचा. तर याचा कलर हिरवा पण आहे ना, हिरवा पण आहे आणि थोडासा म्हणजे वेगळा बघा कसा दिसतोय. त्यामुळे मग मी हिरवा अस्तर घालत आहे, बसते त्याच्यामध्ये. आता इथे माझ्याकडे पेपर कटिंग तयार आहेत. फ्रेंड्स, आता इथे मी आखून घेतलेलं आहे बाहीसाठी, म्हणजे मार्क करून ठेवलं आहे. माझी 10.5 इंचाची बाही आहे आणि
इथे मी 3 इंचाचे प्लेट्स टाकणार आहे, त्यामुळे मग 3 इंच वरती एक्स्ट्रा. आणि त्यानंतर हे असं आता फक्त याच्यामध्ये क्रॉसपट्टी राहिलेली आहे. तर बाही काढणार, म्हणजे बाही कट करून घेणार आणि त्यानंतर मग राहिलेल्या कपड्यामध्ये क्रॉसपट्टी कट करून घेणार. तर फ्रेंड्स इथे आता बघा मी अशा पद्धतीने इथे ही बाही काढलेली आहे. तर ही बाहीची जी उंची आहे ना ती 10.5 इंच आहे आणि वरती 3 इंच. अशा इथून इथे 3 इंच घेतलं, परत इथून इथे 3 इंच, म्हणजे 3-3 इंचावरती असे खूण केली आणि हा चौकोन तयार करून घेतला. आणि त्यानंतर मग चॉकने मी असं करून, आणि ही जी बाही आहे ना ती आपण नेहमी काढतो ना साधी बाही तीच आहे. तर अशा पद्धतीने आता हे केलेले आहे मी. आता याला कट करून घेते. कट करत असताना इथून इथे, त्यानंतर इथून मग असं येऊन असं इथून इकडे असं कट करून घेणार आहे. तर आता इथे फ्रेंड्स बघू शकताय मी अशी ही बाही कट केलेली आहे. फ्रेंड्स आता इथे मी ब्लाऊज वगैरे कट करून घेतले. ते वाजलेले आहेत 7. अजून देवाला दिवा पण लावायचे आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाक पण पटकन करून घ्यावा लागतो, कारण यांना ना रात्रीसुद्धा म्हणजे जेवण करून परत हे त्या मुलांना म्हणजे पगडी वगैरे बांधायला जातात, त्यामुळे पटकन आधी स्वयंपाक करून घेते. तर फ्रेंड्स मला दोघी तिघींनी विचारलं तुझ्या नाकावर काय उठलं गं म्हणून. तर नाकावर काय उठलं माहिती आहे काय, एक थोडासा पुरळ उठलेला आणि तो मग असं जास्त खाली वाकलं ना की तो दुखायचा. काय माहीत नाही, असं पूर्ण नाकच ते एकदम धुंद झाल्यासारखं झालेलं. मग मी काय केलं, लसूण घेतला आणि थोडासा असा चेचला त्याला आणि तो इथं लावला, त्यामुळे स्किनच जळाली. ती काहीतरीच करून ठेवलं मग ते, त्यामुळे ते डाग गेलाच नाही. हळूहळू जातोय, आता जाईलच थोड्या दिवसात. मी वगैरे लावून घेते, त्यानंतर मग स्वयंपाकात काय करायचं बघू. फ्रेंड्स आता इथे जेवण तयार केलेलं आहे मी. तर फ्रेंड्स आता जेवण खाणं झालं आणि किचन पण स्वच्छ करून टाकलं. मुलं पण, नीरज बघतोय टी व्ही, खूप दिवसानंतर टी व्ही चालू झाली, रिमोट खराब झालेला, आणि डॉली खेळत आहे. तर फ्रेंड्स आता व्हिडिओला एंड करते. उद्या मग हे ब्लाऊज शिवायला घेते. तर फ्रेंड्स आता मी या व्हिडिओला एंड करते.